पद्मसिंह पाटील जे राणा पाटलाचा बाप आहे, हा स्वतःच्या सख्या चुलत भावाच्या खून खटल्यामध्ये आरोपी आहे 302चा आणि तोही डबल मर्डर. समत काजी जे त्यांचे चालक होते माझ्या वडिलांचे, त्यांचा आणि स्वतःच्या सख्या चुलत भावाचा सुपारी देऊन खून करणं, मला वाटतं ह्याच्यापेक्षा नीच वृत्ती आणि नीच प्रवृत्ती ह्या जगात असू शकत नाही. स्वतःच्या रक्ताच्या नातातल्या माणसाचा जर खून करायची भावना एखाद्या माणसाच्या मनात येत असेल, ह्याच्यापेक्षा नीच वृत्ती असू शकत नाही. आणि त्या ठिकाणी त्यांनाच माझा सवाल आहे की त्यांच्यावर 307चा गुन्हा त्यांच्यावर पण आहेत ना, त्यांच्यावरही गुन्हे आहेत बघा म्हणावं. पण त्याच्यासाठी मी कधी 1 दिवसाची जेलमध्ये गेलोय का? आपण माहिती घ्या. पण असा या निमित्ताने सुद्धा हा प्रश्न आहे की ही निवडणूक होण्यापूर्वी धाराशिव तुळजापूर देवस्थानचे महंत निवडणूक लढणार होती अशी चर्चा होती आणि त्यासाठी महाविकास आघाडी तयार होती की तुम्ही जर अपक्ष अर्ज भराल तर आम्ही तुम्हाला बाहेरून पाठिंबा देऊ. भाजपकडून त्यांनी एक अर्ज भरलेला होता आणि एक अपक्ष अर्ज भरलेला होता. कुठे पाल चुकली? अडचण नेमकी कुठे झाली? अहो, मी म्हणताना काय म्हणलं की तुमची भूमिका इथलं हे भ्रष्टाचाराचं जे मूळ आहे, जे ड्रग्सचं मूळ आहे, जे 2 नंबर धंद्याचं मूळ आहे, हे संपुष्टात यावं, तुळजापूरची बदनामी थांबावी हा तुमचा उद्देश आहे आणि हा चांगला आहे. फक्त मी म्हणताना इतकीच विनंती केली की मी ही एका राजकीय पक्षाचं प्रतिनिधित्व करतो, नेतृत्व करतो. तुम्ही लढत असताना अपक्ष म्हणून लढा आणि महंत ही जागा मला वाटते फार उंचीची आहे. तुम्ही कुठल्या तरी पक्षाचं सिम्बॉल घेण्यापेक्षा अपक्ष म्हणून तुम्ही ती निवडणूक लढवा. आमचा कुणीही कॅन्डिडेट तुमच्या विरोधात असणार नाही. आम्ही ती माघार घेऊ आणि मोठ्या मनानं ह्या शहराचं शुद्धीकरण करण्यासाठी आम्ही पाठीशी राहू. पण मला वाटतं त्या प्रस्तावाला राणा पाटलांना खरं हे करायचंच नव्हतं. फक्त त्या महंतांना वेड्यात करण्याचा प्रकार मला वाटतं राणा पाटलांनी केला आणि सगळ्यात महत्वाचं तुळजापूरमधल्या जनतेला वेड्यात काढायचं काम केलंय आणि जनता निश्चितपणे ह्याचा हिशोब केल्याशिवाय राहणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं ओमराजे कसा आहे, ओमराजे किती वेळ लोकांसाठी देतो हे जनतेनं जवळून बघितलंय.